तुला आवडलं नाही आप्पा बोललेलं? आता काय करणार आहे? तुझं काढावा. तर चला, टायमिंग किती झाले? 11:15 वाजलेले आहेत. भाजी भाकरी आंबील सगळं तयार झाले. पनीर वगैरे सगळं करावं म्हणून काढून ठेवलं होतं, भिजत घातलं. तर सागर म्हणला नाही आपल्याला 12पर्यंत तिथं आरतीला जायचंय देव बुळवायला, त्यामुळे थांबून चालत नाही म्हणला. ते आल्यावर कर, नाही तर तिथं म्हणला जेवण वगैरे असतं, भात आमटी आपण नेलेल्या ज्या भाजी भाकरी असतात त्या सगळ्यात म्हणून वाटलं जातं. काय होईल ते होईल पुढच्या पुढे म्हणलं, पण आता काही करू नको. त्यामुळे मी काजू आणि तीळ भिजत घातलेले. आता हे असंच झाकून ठेवणार. आज उद्या घरात राडाच होणार आहे आणि तसाच पडू देणार आहे. कारण किती जर आवरा गेलं तर एका दिवसात थोडीच आवरून होणार आहे सगळं. अजून भांडाऱ्याचं वगैरे काढायचंय. आता 11:15 वाजलेत म्हणजे आम्हाला तिथे जायला 12 वाजतील. इथं 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आजी आणि आजोबाला पुढे नेऊन सोडले. आता पुन्हा एक सागर फेऱ्या करील. त्यांची फॅमिली आमची फॅमिली बघूया आता कसं कसं होईल तसं जाऊ. कुलपान जाईल किंवा मामाकडनं काय बघताय? जा राजा झोलून घेऊया किती जाऊ. तू आणलाय नारळ? आणलाय, सोला मारतून दाबून दिला. बघू मावशीने दाखवा. दात आली काय? दात आली. एक दात बाहेर पडलेला आहे. कुठनं आली दात? कुठनं आली? बुधवारच्या बाजारात. दात कधी आली? बुधवारच्या बाजारात. ऐक मावशी नाही ऐकू जाते जाते. बुधवारच्या बाजारला आली. बाबा बघा की आता अजून काय आई जागा धरलाय. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? आणि हो, तुम्ही कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं, खूप साऱ्या कमेंट केल्या, सगळ्यांना प्रेम दिलं. आणि एक मी प्रश्न केलेला होता की जे पाठ दिसत होते ना, म्हणजे आपले पोळपाट, त्याच्याबद्दल प्रश्न केल्यानंतर भरपूर साऱ्या जणींनी त्याच्यावर कुठली रेसिपी बनते काय याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं. मनापासून आभारी. तर हा आहे अगारो राईस कुकर. खूप युजफुल किचन अप्लायन्स आहे. तुम्ही याच्यामध्ये फक्त राईसच नाही तर खूप वेगवेगळ्या रेसिपी ज्या आहेत त्या बनवू शकता, खाऊ शकता. डिटेल्समध्ये तुम्हाला या कुकरची माहिती देईन. आपल्याला अगारो राईस कुकर जो येतो तो एवढ्या सगळ्या वस्तूंसोबत येतो. बघू शकता, मी देईन सगळी माहिती पुढे. या कुकरला हँडल असल्यामुळे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हाताळू शकता. दिलेल्या बटनाचा वापर करून खूप सोप्या पद्धतीने ओपन होतं, लगेच बंदही करू शकता. ही आहे स्टीम वेंट, जी अशा पद्धतीने वर उचलून आतील वाफ जी आहे ती बाहेर काढू शकतो. वाफ निघत असताना याच्यावरती हात ठेवू नये, नाहीतर आपल्या हाताला इजा होण्याची शक्यता आहे. हे बघू शकता, साईडला आहे कंडेन्सेट इलेक्टर. जेव्हा आपण कुकरचे झाकण ओपन करतो तेव्हा झाकण उघडल्यानंतर जे सुटणारं पाणी आहे ते याच्यामध्ये जमा होतं. अशा पद्धतीने काढून साफ करू शकतो. कुकरच्या आतील बाजूला हिटिंग एलिमेंट आहे. आपल्याला ह्यात पाणी जाणार नाही याची खबरदारी मात्र जरूर घ्यायची आहे. कायम साफ आणि कोरडी राहिली पाहिजे याचीही खबरदारी घेणं गरजेचं आहे. हे जे आहे ना, ती गॅस किट आहे जी रिमूव्हेबल होणार नाही. हा आहे इनर सिरॅमिक कोटेड बाउल. याची 5 लिटर कॅपॅसिटी आहे. हा बाउल खूप हेवी आणि छान मोठा आहे. यामध्ये राईस किंवा कोणतेही पदार्थ जे आहे ते चिकटत नाहीत. आणि याच्या आतल्या बाजूला ना लेवल मार्किंग सुद्धा दिलेले. तर ही आहे डिटॅचेबल केबल. जेव्हा तुम्ही कुकरचा वापर करत नसाल तेव्हा ही केबल जी आहे ती काढून ठेवू शकता. 2 चमचे मिळतात. एक राईसचा चमचा आहे आणि एक आपण लिक्विड टाईप जर काही केलं खीर वगैरे तर त्याच्यासाठी एक आहे. सोबतच तुम्हाला प्लॅस्टिकची स्टीम ट्रे जी आहे ती मिळते. बाउलवर ठेवून याचा वापर तुम्ही करू शकता. हा जो कप आहे हा मेजरिंग कप आहे. या कपाने 8 कप म्हणजे भात जो आहे तो तुम्ही या कुकरमध्ये बनवू शकता. सोबत आपल्याला मॅन्युअल मिळतं, बघून आपण करू शकतो. जेव्हा आपण पॉवर ऑन करतो यावेळेला स्क्रीन जी आहे ती ऑफ दिसते, कारण यामध्ये कोणतेही फंक्शन सिलेक्टेड नाही. याच्यामध्ये 5 प्रीसेट आणि 4 कुकिंग फंक्शन आहेत.
प्रीसेटमध्ये तुम्हाला टाईम सेट करण्याची गरज नाही. कुकिंग फंक्शनमध्ये आपण आपल्या हिशोबाने टायमिंग कमी जास्त करू शकतो. जो फंक्शन आपण सिलेक्ट करणार आहे त्याचे फक्त बटन दाबून सिलेक्ट करू शकतो. व्हाईट राईस असू दे, किनोवा असू दे, ॲटोमील असू दे, मिक्स्ड वेट असू दे, याच्यामध्ये तुम्हाला टाईम सेट करण्याची गरज नाही. ॲटोमॅटिकली टाईम सिलेक्ट करते. सॉटे मोडवर, स्टीम मोडवर आणि डिले मोडवर तुम्ही टाईम सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या गरजेनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. कॅन्सल बटन दाबून तुम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही सेटिंग्स कॅन्सल करू शकता. कोणतेही फंक्शन तुम्ही जेव्हा सिलेक्ट करता तेव्हा काही सेकंद फक्त थांबावं लागेल, तेव्हा कुकर ॲटोमॅटिकली स्टार्ट होतो. कारण याच्यामध्ये स्टार्ट करण्यासाठी कोणतेही बटन नाही. जर तुम्हाला डिले स्टार्ट फंक्शन वापरायचे असेल तर तुम्हाला हवे आहे ते फंक्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. टाईम हवे असेल तर टाईम सिलेक्ट करू शकता. डिले स्टार्ट क्लिक करा आणि तुम्हाला किती वेळानंतर पाहिजे ते सिलेक्ट करू शकता. तसेच तर याच्यामध्ये टायमिंग 1 तास 50 मिनिटे आहे. जेव्हा तुम्ही टायमिंग सिलेक्ट कराल तेवढ्या वेळानंतर जेवण शिजण्यास सुरुवात होईल. जेव्हा तुम्हाला काही वेळानंतर अन्न शिजवायचे असेल तर तुम्ही डिले स्टार्ट वापरू शकता. कीप वॉर्म बटन जे आहे ते क्लिक करून तुमचे अन्न गरम ठेवायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. कीप वॉर्म बटन जे आहे ते स्टार्ट करा, थोडा वेळ थांबा, टाइम स्टार्ट होईल. इथे 10 तासाचा टायमर आहे. खरं तर जो पण तुम्ही मोड सिलेक्ट करता जेव्हा त्या मोडचे टायमिंग संपेल तेव्हा ॲटोमॅटिक हा कुकर कीप वॉर्म मोडवर स्टार्ट होतो. मी बनवत आहे मस्त अशी तांदळाची खिचडी. जे आपण ज्या कुठल्या फळभाज्या असू दे त्या आपल्याला ज्या आवडतात त्या आपण ॲड करायच्या आहेत. जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे. सगळ्या भाज्या ज्या आहेत आपल्याला चुरचुरीतपणे भाजून घ्यायच्या आहेत जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत. आणि मग मी घेतलेले आहे मुगाची डाळ आणि तांदूळ. तांदूळ 3 पट जास्त आहे आणि 1 पट जे आहे ते मुगाची डाळ आहे. स्वच्छ धुतली, ते ॲड केली. त्याच्यानंतर गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे, सोबतच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. बस कुकर जो आहे तो बंद केलेला आहे. आता इथं मी जे स्टार्ट केलेलं आहे ते मिक्स्ड ग्रेन्सवरती लावलेलं आहे. आता बघा भात होतो तोपर्यंत मी माझ्या दुसऱ्या रेसिपीची तयारी करत आहे. माझी दुसरी रेसिपी जी आहे जे मी याच्यामध्येच बनवणार आहे ते म्हणजे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी म्हणले की प्रत्येकाला आवडते आणि कमी तेलामध्ये जर तुम्हाला फोडणीला द्यायचं असेल तर फोडणीला देऊन आपण खाऊ शकतो. मी घेतलेलं आहे लसूण, थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि आलं खलबत्यामध्येच माझ्या कुटून घेतलेलं आहे. 3 चमचे मी घेतलेलं आहे बेसनाचं पीठ आणि जवळजवळ 1.5 चमचा मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. म्हणजे पांढरे तीळ घेतलेलं आहे, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ आणि जे माझं कुटलेला ठेचा होता ना तो मी ॲड केलेला आहे. थोडीसं लाल तिखट, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि बस थोडं पाणी घालायचं आहे. कोथिंबीरला थोडंसं अंगचं पाणी असतं त्याच्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कधी स्वयंपाकाचं असेल टेन्शन की आज काय बनवावं त्यावेळेला कोथिंबीर वडी किंवा प्लेन वड्यासुद्धा तुम्ही बेसनाच्या बनवू शकता आणि त्या तुम्ही रस्सा आमटी जी आहे ती करून त्याच्यामध्ये हे ॲड करू शकता. हा जो कुकर आहे हा कुठला प्रेशर कुकर नाही आहे, त्यामुळे तुम्ही याला आधीमध्ये केव्हाही ओपन करू शकता, बघू शकता आणि भाजी एखादी हलवायची असेल किंवा भात हलवायचा असेल तरी तुम्ही हलवू शकता. पूर्णपणे सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. भात जो आहे तो माझा तयार झालेला आहे. आता हा जो आहे तो मी काढून घेणार आहे. कमी वेळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कमी तेलामध्ये आणि कुठलंही आधीमध्ये झंझट नाही, जळणं करपणं वगैरे काहीही टेन्शन नाही आहे. आता त्याच कुकरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि स्टीम जे आहे त्याच्यावरती मी लावलेलं आहे 15 मिनिटांसाठी. पाणी उकळलेलं आहे. पाणी उकळलं की जो प्लास्टिकचा स्ट्रे आहे ना, जे आपण स्टीम स्ट्रे म्हणतो ते ठेवून त्याच्या आतल्या साईडला पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यावरती वड्या ज्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत. बरोबर 15 मिनिटानंतर हे ॲटोमॅटिक बंद झालं. आता वड्या तर माझ्या तयार झाल्या. तो बाऊल मी पुन्हा स्वच्छ धुतला. फक्त सांगितलं तेवढं लक्षात ठेवा की खालच्या साईडला पाणी लागू द्यायचं नाही. आणि पुन्हा मी स्टीमवरतीच लावलेलं आहे 15 मिनिटांसाठी, कारण दूध उकळू द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे जे तांदूळ आहेत कमीत कमी 1.5 तास मी आधी भिजत घातलेले होते. दुधाला उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला तांदूळ ॲड करायचे आहेत. थोडंसं शिजू द्यायचं आहे. आपण आपल्या हिशोबाने टायमिंग लावतो, सगळं आपल्या हिशोबानेच. जेवण शिजणं हे सगळं आपल्या हिशोबाने आहे, त्यामुळे मला हा कुकर खूप आवडला. ड्रायफ्रूट होते ते कट करून टाकलेले आहेत. स्टीमवरतीच पुन्हा आणि मी 10 मिनटं टायमिंग जे आहे ते सिलेक्ट करून ठेवलेलं आहे. खीर बघू शकता एकदम घट्ट झाली. आता ही पूर्णपणे मी थंड होऊ दिली. एक अर्धा तास मी थंड होऊ दिली. गुळाचं पाणी, मी साखर घालणार नाही आहे कारण आजीला द्यायचं आहे खायला, त्यामुळं गुळाचं पाणी जे आहे ते मी वितळवून घेतलेलं होतं. चाळणीने चाळून मी गुळाचं पाणी ॲड केले. असं खीर पण झालेली आहे आपली तयार.
आणि हो, हे भांडं स्वच्छ करायला सुद्धा खूप सोपं आहे. रेग्युलर भांड्यासारखं घासायचं आहे, पूर्ण कोरडं करायचं आणि पुन्हा वापरायचं आहे. तर असो, तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. बरं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, मग स्वच्छ कशी करायची? काही नाही, आपली रेग्युलर जी भांडी असतात जे आपण स्वच्छ करतो तशाच पद्धतीने करायचं आहे. व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचा आहे. हा कुकरसुद्धा तुम्ही कपड्याने पुसून घेऊ शकता. फक्त आतल्या बाजूला पाणी लागू द्यायचं नाही. त्यामुळे भांडं स्वच्छ क्लीन केल्यानंतर पुसायचं, ठेवायचं आणि पुन्हा याचा वापर आपण करू शकतो. अगदी खरं, एकटा रडतंय, सगळी खाते. काल मी तुम्हाला म्हणलेलं बघा की एक कार्यक्रम बाकी आहे, तो मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर हा आहे बघा. शुक्रवार गेलो, शनिवारी आलो, रविवारचा दिवस लागला की लगेच त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला होता. आम्ही जे 800 रुपये भरलेलं त्याच्यामध्येच हे पण होतं. म्हणजे देव बोळवणं पर्सनली घरामध्ये कोणीही बोळवत नाही. अशा पद्धतीनं एकाच जागी येतात. जेवढी लोकं गेली आणि ज्या लोकांना यायला जमलं नाही ती लोकं भाजी, भाकरी, वडी, वांग्याची भाजी, भजी, नाना प्रकार आहेत. आम्ही तर काहीच नाही, आणि मला तर माहीत नव्हतं. माझं पहिलं म्हणतात ना, पहिली वेळ आहे इथे येण्याची, म्हणून मी आपलं साधी भाजी, भाकरी आणि आंबील घेऊन आलेली होती. पण ज्यांना ज्यांना माहिती आहे, जे जे येतात ना, नाना प्रकारे पदार्थ आणि प्रत्येकाला इथं वाटलं जातं. आता बघा, आम्ही 5 भाकरी आणि भाजी घेऊन आलेलो होतो ना, ते सगळं जे आहे ते तिथं देवीपाशी 5 भाकरी वगैरे ठेवलं. त्याच 5 भाकरी जे आहेत ते पुरुष मंडळी जेवढे आहेत ना तेवढ्यांना तिथं वाटलं जातं. असं काय कोणी घरी घेऊन जात नाही. ते सगळंच तिथं सगळ्यांना मिक्स करून, मग भाकरी कुठली असू दे, ज्वारीची असू दे, बाजरीची असू दे, हे सगळं वाटलं जातं. लोक एकत्र येतात. थोडासा वेळ आपल्या आयुष्यातला बायका जे आहेत ते इथं एकत्र येऊन घालवतात. आणि सोबत कसं होतं, नवीन ओळखी होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकत्र देवधर्म केल्याचा आनंद जो आहे तो वेगळाच असतो. वळवून घ्या. ए बसायचं. तुम्ही बघा, सगळेजण झाल्यानंतर आपापल्या घरी जातात. पण जे काही आणलेलं होतं ते मोठ्या पाट्या, ते मोठे टोपली असतात बघा, आपल्या जे दुर्डी असते ना त्याच्यासारखं, ह्या सगळ्यामध्ये भरून घेऊन डोक्यावरती एक सलग सगळ्याजणी येतात आणि एक सलग सगळ्याजणी जातात. काय माझी आई हा, तुम्हा दोघांना माहित. तू सांग आता मला कुठं. अगं तू कुठे राहिली ग? तुझं काय वेगळंच मध्ये. तू आमची वाट बघत बसली आणि आम्ही विचार काय केला मी शिवानीनं, ती सगळ्यांबरोबर बाहेर गेली आणि 2 गाड्या ती गेली असेल, आणि आम्ही काय केलंय, तू तिकडे उभारले आणि आम्ही मधल्या रस्त्यानं घुसून. आरुष दीदी भैया येतं गाडीवर. चला, तिकडून आल्यानंतर माझं व्हिडिओचं जे काम होतं ना ते जस्ट व्हिडिओचं काम केलं. 4:30 वाजलेत अजून बघा. व्हिडिओ इथं बसलाय जाऊ. व्हिडिओ जसा लाईव्ह झाला तेवढ्यातच पाणी आलेलं होतं.
पाणी जे आहे ते आमचं हे नदीचं पाणी आहे, सोबत आपल्या घरी बोर आहे, पाण्याची कुठलीही कमतरता अजिबात नाही. पण कसं आहे ना सांगते की बोरच्या पाण्यामध्ये कपडे जेवढी व्यवस्थित निघत नाहीत तेवढी नदीच्या पाण्यामध्ये निघतात, असा माझा तरी पर्सनली अनुभव आहे. म्हणून म्हटलं आता आराम करण्याची काहीही गरज नाही. आणि आई आज जाणार होती पण सागरनं रिक्वेस्ट केली की राहा, कारण तिकडून यायला आम्हाला 3 वाजल्या, मग तिथून पुढं ती कधी जाणार, त्यामुळे आजच्या दिवस ती पण थांबलेली आहे. मग मी करायला लागलेली होती, लगेच आईनं पण सगळं घेतलं. का तुम्हाला एक खरं सांगते की आईसारखं जीव कोणीही जाणू शकत नाही. अगदी आपला कितीही लाड प्रेम करणारा नवरा जरी असला तरी पण सांगते, ही सत्य परिस्थिती आहे. असं नाही की मी माझ्या नवऱ्याला बोलून दाखवते वगैरे, पण हे सत्य आहे की आईसारखं कोणीही मन जाणत नाही. तिला कळलं की आता ही पण दमून आली आपल्याबरोबर आणि आपण जी काय आहे ती साफसफाई हिच्याबरोबर करू लागावी, म्हणून जेवढं काय होतं 3 बारड्यात आम्ही उचकळत होतो, पण तो काय भंडारा निघत नव्हता आणि काहीही निघत नव्हतं. शेवटी अंथरुणं पांघरुणं बॅगा सगळं आम्ही क्लीन केलं. चला कपड्यांचं तरी मेन म्हणजे ते पाण्यातनं काढायचं झालं, त्यातच दमछक झाला माझा नाहीचा. आता आईला म्हणले तुझं उद्या काय न्यायचं ते सगळं घालून ठेव. हे नारळ, एवढे नारळ फुटलेले आहेत, विचार करू शकतो किती नारळ फुटतात, तरी अजून काढायचे. तिकडे तिकडे निमी तिकडे गेलेले, निमी इकडे आहेत, ती सगळे काढून 4 ते 5 बारड्या कपडे भरून आहेत. आता एक मशीन लावलेलं आहे, टायमिंग 5 वाजलेले आहेत, आता मशीन लावलेले आहे. फक्त आता नॉर्मली रेग्युलरची आहेत तीच तिला म्हणले लाव, बाकीची सगळी उद्या लावणार आहे, तो पण ते भिजतील चांगली. उद्या सकाळी लवकर उठून जर सुरुवात केली तर होऊन जाईल. काय झालं ग साडीला? काय पावडर पडली वे? काय नाही होत पावडरचं, पडली. आता सगळं झाडून काढलं टोटली, लई पसारा. कचरा आहे का टाक? हा टाक जा. ही कपडे राहिलेत आणि आता किचन करणार आहे, कारण थोडं तिथलं झाडून घेतल्यानंतर बरं वाटायला लागलं आणि ते सगळं पाहिलं ते नारळाचं केसर वगैरे. आई गेट लाव जाताना. आता किचन ओटा आणि भांडी आवरून घेते. एवढं नारळ फुटलेले आहेत, हे बघा. एक एक भकल आपण तिथं देत असतोय आणि उरलेले एक एक जे आहे त्याचं आपण घेत असतोय. तर नारळ बघा किती फुटलेले आहेत. आज ना खरंच सांगते, सुनेने पण आणि लेकीने पण आईला सोडून आलेला प्रकार म्हणतात ना, पण आम्हाला पण माहित नव्हतं की बाबा ती थांबलेली आहे. मधनं शॉर्टकटमधनं आम्ही आल्यामुळं ना आमचा तो गोंधळ झालेला होता. पण आज काय कोणास ठाऊक, पण आईला विसरलो आम्ही दोघी पण. ऐकवा देखील काय भोपळा हो खाऊन खाऊन. तुला आवडत नाही का? तुला आवडलं नाही आप्पा बोललेलं? आता काय करणार आहे? काय करणार म्हणजे? जन्मापासून तेच बोलणार. तुला राग आला काय? राग आला? राग आला? भोपळा संग बाबा काय खरं नाही यांच्या पुढनी. आप्पा म्हणतात इथं खा पी मोठी हो म्हणतात ग. तुला काय वाईट बोललं नाही, चांगलं बोललं. लेकीच्या गावाला जाते, रोटे खाते, मोठे दाटे होते, मग मला खा. हा ती गोष्ट आहे की. आप्पाचा लय राग येतोय, आप्पाचा राग लय येतोय. काय राग येऊन काय करते ग? कुठे जाते? भांडायचं. काय भांडायचं? हा तू भांडत नाही आप्पा संग? काय भांडतेस सांग. आता मोठी दाटी हो म्हणते, आता होयाच मोठं दाट पाणी पाजायला मग करा मळ्यात. वडील मला जात नाही कुठले. हे आता मी दार द्यायला जातो का? कायच करायला जात दार नाही, ओपू नाही, ओरमा नाही, काय नाही. खायच्या बाकी खोली झोपते, झोप काढतो, पुन्हा खालती जायची पोर घ्यायची. तर मला माहित नाही तुझं मला खुरपा जातो रे. तुझं उद्या तुझं काढावा. तो तेव्हा काढले की आता का काढले? आता काढा येते. मी आजारी पडल्यापासून त्यांच्या पैसे पोर असते. नाही आधी जात नव्हती पोरं दोन्ही. मी झोपून सारखे असायचे त्याच्यानं पोरं आता ह्यांची सवय लागली. नशीबवान आहे ती पोरं. आजा पंजा आजी पंजी हाय म्हणल्यावर नशीबवानच. अगं ती येऊन मी यायला लागली की नाही माझ्या हातात धरून ओढतच आणते आणून. तिच्या बरोबर चालणं होत नाही मला, इतकी पळते. काय म्हणत्या? धरत हिथं हा नाही करंगळीला ओढत घेऊन येतो. काय म्हणून?
घरला खाल्लेल्या पत्र्यापासून घरापर्यंत वरता आणखी धरून म्हातारे चल म्हणते या. ए म्हातारे चल. घरला खाल्ली कंडी यायला लागली की एखादा परत काठी घेते येतं. धरायचं करंगळीला आणि वडत आणायचं. काय तुझ्या मनात आलं की नाही ह्यानी शिकवलंय म्हातारे. हा. म्हातारे मला झोप उचल म्हणते. हा. झोप आली का नाही हम्म. आई आई म्हणली म्हणजे मला ऐकू येत नाही हा. आणि ऐकू ये ना म्हणून शिना मग म्हणते ए म्हातारे. म्हातारी म्हणजे म्हातारी ऐकू जात नाही. हम्म. आई म्हणजे ऐकू जात नाही. अगं एखाद्या वेळे बारीक म्हणतय ए म्हाताले चल मला झोपव. तिला चोळायला लागतं पाठ मग झोपते. जो वॉलपेपर आम्ही समजत होतो ना तो वॉलपेपर नव्हता, तर गाडीचा तो पेपर एक असतो ना गाडीवर लावलेला असतो बघा, काय आता मला पण ते माहीत नाही आहे, ते मागवलेलं होतं. ते भिंतीला वगैरे चालत नाही आणि त्याचा वापर जो होता ना तो त्यांनी मोबाईलसाठी केलेला, कारण त्यांचा मोबाईलचा कलर सेम होता. डिटेल्समध्ये कोणाला हवे असेल तर देतील दादा. ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.